आम्ही आपलं निवांत उठणारे प्राणी, त्यामुळे सकाळी लवकर उठून काही मॉर्निंग वॉकला जमत नाही, तर मग संध्याकाळी 4लाच कधी-कधी सुरुवात होते चालायला. कसं आहे ना, माझ्यासारख्या खूप महिला, मुली असतील, की ज्या काहीतरी करण्याच्या शोधात आहेत. म्हणजे खूप सारं शिक्षण झाले, पण घरी बसून हाताला काही काम मिळत नाही. तर मग त्या जात आहेत डिप्रेशनमध्ये. तर तुम्हाला एक सांगू का मैत्रिणींनो, आपण का म्हणून बरं डिप्रेशनमध्ये जायचं? आपण का निराश व्हायचं? हे आयुष्य खूप सुंदर आहे. भरभरून जगा, मस्त जगा आणि या निसर्गामध्ये फिरा. बघा कसं भारी वाटतंय ते. तुम्ही जिथे आहात ना, तिथून बाहेर पडा आणि काही ना काही करायला लागा. आपोआप रस्ता सापडत जाईल. कधी-कधी मी तुम्हाला सांगू का, आपण ज्या जागेवर राहतो ना, ती जागासुद्धा आपल्या अपयशाला कारणीभूत असते. कधीतरी जर शक्य असेल, तर आपलं घर बदलून पहा किंवा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी राहायला जाऊन पहा. आयुष्यात खूप नवनवीन बदल घडवणं गरजेचं असतं. पण आपण आहे त्याच एका जागेवर स्टक राहतो. तुम्ही जे काही ठरवलं आहे, तुमचं जे काही ध्येय आहे, त्याला ना आजपासून, आत्तापासूनच सुरुवात करा. ते उद्यावरती ढकलू नका. रोज थोडा-थोडा प्रयत्न करा. थोडं-थोडं एक-एक पाऊल पुढे टाकत राहा. नक्कीच यश मिळेल. पळता येत नसेल तर चालत राहा. चालता येत नसेल तर हळूहळू चाला. हळूहळू चालता येत नसेल तर रांगत राहा. पण पुढे-पुढे सरकत राहा. एका ठिकाणी थांबू नका. रोज प्रयत्न करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.